कुरुंदवाड प्रतिनिधी खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर हे पुरातन वारसा वास्तू असून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी ही पुरातत्व सर्वेक्षण विभागाची असून सुद्धा त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने मंदिर वास्तूची दुरावस्था झाल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाईल। तसेच मंदिराच्या भोवतालच्या बांधकामासंबंधात गावाची भौगोलिक परिस्थिती सुद्धा उच्च न्यायालयात भक्कमपणे मांडू अशी ग्वाही उच्च न्यायालयातील वकील धैर्यशील सुतार यांनी खिद्रापूर ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत दिली। त्यावेळी सरपंच सरिता कदम व ग्रामस्थ उपस्थित होते। सध्या सर्किट बेंच कोल्हापूर येथे मंदिर दुरावस्थेबद्दल जनहित याचिका दाखल झाली आहे, त्यावर सुनावणी सुरू आहे। सर्किट बेंच कोल्हापूर यांनी या संदर्भात पुरातत्व खात्याच्या संचालकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत। त्यामध्ये मंदिराभोवतालच्या बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आलाय। खिद्रापूर ग्रामपंचायतीतर्फे ॲडव्होकेट धैर्यशील सुतार यांची बाजू मांडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर त्यांनी खिद्रापूर मंदिरास भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली। त्यावेळी ग्रामस्थांची व प्रशासनाची बैठक झाली। ग्रामस्थांनी आमची घरे पिढ्यानपिढ्या आहेत, खिद्रापूर गाव हे पूरग्रस्त झाल्याने घरांची पडझड झाल्याने घरे बांधणे गरजेचे होते। तसेच पुरातत्व खाते हे निष्क्रिय असून मंदिर जतन करण्यासाठी कोणतेच काम करत नसून उलटपक्षी ग्रामस्थांचा त्रास देण्याचे काम करते अशी तक्रार मांडली। बांधकाम परवान्यांचे सुलभीकरण करून खोदकाम ग्रामपंचायतीमध्येच अर्ज स्वीकारून तिथेच परवानगी देण्याची व्यवस्था एक खिडकी पद्धतीने झाली पाहिजे असे मत मांडले। सरपंच सारिका कदम, उपसरपंच इर्शाद मुजावर, ग्रामसेवक संजय पाटील, गणेश पाकरे, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK न्यूज कुरुंदवाड।